नमस्कार. आजच्याला आपण स्टेटमेंट्स आणि क्वेश्चन्स यांचे स्ट्रक्चर्स आणि त्यांचे जे त्यांच्यामधला फरक आहे तर तो आजच्याला समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं या प्रत्येक वाक्याच्या प्रकारांचं एक विशिष्ट स्ट्रक्चर आहे, विशिष्ट रचना आहे. आपण जर सर्वप्रथम पाहिलं तर असर्टिव्ह सेंटेन्सेस जे आहेत किंवा ज्यांना आपण स्टेटमेंट्स असं म्हणतो यांचं एक विशिष्ट स्ट्रक्चर आहे आणि ते आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता या चार शब्दांमध्ये किंवा या चार घटकामध्ये असर्टिव्ह सेंटेन्सेस किंवा स्टेटमेंटची रचना असते. अनेकदा काय होतं की यामध्ये काही घटक नसतात, परंतु सब्जेक्ट आणि व्हर्ब हे दोन घटक यामध्ये असणं कंपल्सरी आहे. नंतरचे दोन घटक हे कधी ऑब्जेक्ट त्या वाक्यामध्ये असू शकतात, कधी डायरेक्टली कॉम्प्लिमेंट असू शकतात आणि कोणत्या प्रकारच्या वाक्यामध्ये हे घटक येतात हे पण आपण समजून घेऊया. सब्जेक्ट म्हणून बेसिकली नाउन्स, प्रोनाउन्स किंवा फ्रेजेसचा वापर होतो. नाउन्स, सिंग्युलर नाउन्स किंवा कोणताही नाउन असेल तरी त्या प्रत्येक प्रकारच्या नाउनचा वापर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून होऊ शकतो. त्याचप्रमाणे व्हर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापदांचा वापर करत असताना अनेक वाक्यामध्ये ऍक्शन व्हर्ब म्हणजे क्रिया दर्शविणारे क्रियापद नसू शकतं. जसे की अनेक वाक्यामध्ये आपण एम, इज, आर, टू बी चे फॉर्म्स किंवा टू हॅव चे फॉर्म्स हे एखाद्या वस्तूचं ठिकाण किंवा एखाद्या वस्तूची अवस्था दाखवण्यासाठी किंवा हॅव हॅजचा जो वापर आहे किंवा हॅडचा वापर आहे ती मालकी दाखवण्यासाठी, पोझिशन किंवा ओनरशिप दाखवण्यासाठी केला जातो. त्या ठिकाणी ऍक्शन व्हर्ब्स नसतात. त्या प्रकारचे एक्झाम्पल्स पण आपण बघूया. आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कर्म म्हणतो आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याला आपण पूरक असं म्हणतो. तर हे घटक स्टेटमेंट्स मध्ये किंवा असर्टिव्ह सेंटेन्सेस मध्ये असतात. या प्रकारच्या वाक्यांचं आपण रचना या ठिकाणी बघूया किंवा वाक्य एक्झाम्पल्स पाहूया. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट म्हणजे पहा, हे एका व्यक्तीचं नाव आहे किंवा एका वस्तूचं किंवा निर्जीव घटकाचं नाव आहे. राम म्हणजे एका व्यक्तीचं नाव आहे. राम इज माय ब्रदर. या वाक्यामध्ये इज ही क्रियापद आहे. राम हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कर्ता म्हणजे त्याने नेहमी क्रियाच केली पाहिजे असं नाही, तर त्याची मालकी पण आपण सांगू शकतो किंवा तो व्यक्ती कोण आहे ते पण सांगू शकतो. या वाक्यामध्ये राम कोण आहे ते सांगितलंय. तर राम माझा भाऊ आहे म्हणजे या ठिकाणी हा ऑब्जेक्ट नसून कॉम्प्लिमेंट आहे. आता ऑब्जेक्ट कधी येतं हे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला समजलं पाहिजे. ऑब्जेक्ट नेहमी ऍक्शन वर्ड जर असेल, ऍक्शन वर्ब जर असेल, क्रिया दर्शवणारं क्रियापद असेल तर त्याच्यानंतरच ऑब्जेक्ट येतं हे लक्षात ठेवायचं. इथे इज याच्यामधून तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्रिया दर्शवल्या जात नाही, म्हणजे ऍक्शन दर्शवल्या जात नाही, मुवमेंट दर्शवल्या जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट त्याच्यानंतर होणार नाही. आणि हे कॉम्प्लिमेंट जे आहे तर हे कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे राम हा जो सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देणारा ते कॉम्प्लिमेंट आहे. त्याच्याविषयी तो कोण आहे हे माहिती देणारं कॉम्प्लिमेंट. त्याच पद्धतीने स्टोन वॉज ऑन द टेबल. स्टोन वॉज ऑन द टेबल ह्या वाक्यामध्ये सुद्धा वॉज हे वर्ब आहे, स्टोन हा सब्जेक्ट आहे आणि ऑन द टेबल ही कॉम्प्लिमेंट आहे. दगड कुठे होता हे सांगण्यासाठी ऑन द टेबल या फ्रेजचा वापर केला. प्रेपोजिशनल फ्रेज आहे. दगड टेबलावर होता असा याचा अर्थ होतोय. हे स्टेटमेंट आहे. त्याच पद्धतीने जर ऍक्शन वर्ब जर असेल तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट कसं येऊ शकतं पहा. राम इज प्लेइंग क्रिकेट विथ स्टुडंट्स. म्हणजे राम विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळत आहे. फॉर एक्झाम्पल राम इज प्लेइंग क्रिकेट विथ स्टुडंट्स. हे एक्झाम्पल मध्ये आपण पाहू शकतो की राम हा सब्जेक्ट आहे, क्रिया करणारा कर्ता आहे. इज प्लेइंग आता खेळत आहे म्हणून आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत आहोत. इज आणि प्लेइंग ही रचना जी आहे ती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची आहे. तर हे क्रियापद आहे. खेळत आहे असं त्याचा अर्थ होतो. राम खेळत आहे, पण काय खेळत आहे? खेळण्याची जी क्रिया आहे डायरेक्टली त्याच्या संबंधित हे ऑब्जेक्ट आहे. क्रिकेट म्हणजे या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये त्याचा ऑब्जेक्ट म्हणून वापर केलेला आहे. तसेच विथ स्टुडंट्स हे कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट जर समजून घ्यायचं असेल, ऑब्जेक्ट जर फाइंड आउट करायचं असेल
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला दोन प्रश्न विचारून ऑब्जेक्ट आपण फाइंड आउट करू शकतो, व्हॉट आणि हूम. व्हॉट म्हणजे काय, काय खेळत आहे याचे उत्तर आहे क्रिकेट. त्याचप्रमाणे हुमचे उत्तर जर वाक्यामध्ये आपण क्रियापदाला प्रश्न विचारून जर हुमचं उत्तर, फॉर एक्झाम्पल आय टोल्ड हिम, आय टोल्ड हिम, या वाक्यामध्ये आय हे प्रोनाउन सब्जेक्ट आहे, टोल्ड ही क्रिया म्हणजे आहे, हे क्रियापद आहे, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण वर्ब असं म्हणतो. आणि कोणाला, मी कोणाला सांगितलं, मी सांगितलं पण कोणाला सांगितलं, असा जर मी प्रश्न विचारला तर हिम म्हणजे त्याला असं उत्तर येत आहे, म्हणून हे ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत की ज्याच्यामध्ये फक्त ऑब्जेक्ट येऊ शकतं, फक्त कॉम्प्लिमेंट येऊ शकतं, जरी ऍक्शन वर्ब असेल तरी सुद्धा. ऍक्शन वर्ब जर असेल तर प्रत्येकच वेळेस ऍक्शन वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट हे दोन्ही घटक असतात असं नाही. तर या ठिकाणी पहा, राम इज आस्किंग, म्हणजे राम विचारत आहे, इथे फक्त सब्जेक्ट आणि वर्ब एवढे दोनच घटकांनी वाक्य पूर्ण झाले. याच्यानंतर कोणताही घटक या ठिकाणी नाही. दुसरं बघा, ते स्टेटमेंट मी देतोय, राम इज आस्किंग क्वेश्चन्स, म्हणजे राम प्रश्न विचारत आहे. या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब आपल्याला माहितीच आहे, काय विचारत आहे, राम काय विचारत आहे त्याचं उत्तर आहे क्वेश्चन्स. काय या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणजे डायरेक्ट ऍक्शन आहे, त्या ऍक्शनचा संबंध असतो त्या घटकाशी, त्या नाउन किंवा प्रोनाउनच्या शब्दाला, त्या शब्दाला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल देतोय, राम इज आस्किंग क्वेश्चन्स नाऊ, राम आता प्रश्न विचारत आहे, म्हणून नाऊ केव्हा, तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारं जे काही घटक आहे त्याला आपण कॉम्प्लिमेंट असं म्हणतो, पूरक असं म्हणतो. तर हे जे नेक्स्ट जे आहे तो घटक आहे कॉम्प्लिमेंट. अशा प्रकारे काही वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब पण असू शकतात, काही वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असू शकतात, काही वाक्यामध्ये चारही घटक असू शकतात, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. त्याचप्रमाणे डायरेक्टली सब्जेक्ट वर्ब नंतर कॉम्प्लिमेंट सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं. निकिता इज क्राईंग लाऊडली. आता निकिता काय रडत आहे किंवा कोणाला रडत आहे या प्रश्नांचं उत्तर कुठेच नसू शकतं. याचा अर्थ क्राय हे जे क्रियापद आहे हे इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहे, म्हणजे त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्ट आपण वाक्यामध्ये वापरू शकत नाही. म्हणजे व्हॉट आणि हुमचा प्रश्न जर या क्रियापदाला विचारलं तर त्याच्यानंतर त्या वाक्यामध्ये कधीच ते उत्तर आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून या वाक्यानंतर ऑब्जेक्ट नसणारच आहे, कधीच नसू शकतं या क्रियापदाच्या नंतर. म्हणून निकिता हा सब्जेक्ट आहे, इज क्राईंग हे वर्ब आहे. हे दोनही शब्द मिळून वर्ब कॅटेगरी किंवा त्या घटकामध्ये आहेत. आणि ती कशी रडत आहे, रडण्याची क्रिया कशी घडत आहे, हे ऍडव्हर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे, म्हणून ऍडव्हर्ब या ठिकाणी कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्टली अशा प्रकारचे सुद्धा वाक्य स्टेटमेंट म्हणून येऊ शकतात. म्हणजे हे चार घटक आहेत, परंतु हे चारही घटक एकाच वेळेला त्या ठिकाणी उपस्थित असतील असं नाही, किंवा हे चारही घटक असावेतच असंही काही नाही. त्या ठिकाणी आपल्याला हे दोन घटक असतातच, परंतु त्याच्यानंतर दोन घटक, याच्यानंतरचे दोन घटक वापरायचे किंवा नाही, आपल्याला आपण काय बोलतोय, कसं बोलतोय किंवा कशा प्रकारचं वाक्य लिहायचे, बोलायचे त्यानुसार ते डिपेंड करतं किंवा ठरवतं. यानंतर दुसरा वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतो. यामध्ये प्रश्नांचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे येस नो क्वेश्चन्स, दुसरा प्रकार आहे डब्ल्यूएच क्वेश्चन्स आणि तिसरा प्रकार आहे क्वेश्चन टॅग. हे तीन प्रकार आहेत प्रश्नांचे. आणि या प्रश्नांच्या तीन प्रकारांच्या ज्या रचना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आहे. ते कशा प्रकारची रचना आहे ते पण आपण बघूया. कशा प्रकारची रचना आहे ते सुद्धा आपण बघूया. येस नो टाईप क्वेश्चन्स जे आहेत, तर येस नो टाईप क्वेश्चन्सची जी सुरुवातीची येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी हेल्पिंग वर्ब ने होते. एचव्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सब्जेक्ट वापरला जातो. जर त्या वाक्यामध्ये ऍक्शन वर्ब असेल
किंवा मेन वर्ब असेल तर ते मेन वर्ब इथे वापरला जातो. काही ठिकाणी मेन वर्ब नसेल म्हणजे ऍक्शन वर्ब नसेल तर फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला वापरलं जातं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट येतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर आपल्याला हे सगळं स्ट्रक्चर फॉलो जर करायचं असेल तर अशा प्रकारचं मी एक्झाम्पल देतो. त्या ठिकाणी प्रश्न आहे, डू यू स्पीक रेग्युलर. आता हे डू हे हेल्पिंग वर्ब आहे. यू आपण या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कोणत्या व्यक्तीविषयी आपण किंवा कोणत्या कर्त्याविषयी चर्चा करत आहोत किंवा प्रश्न विचारत आहोत, तो सब्जेक्ट करता आहे यू. डू यू स्पीक, स्पीक हे मेन वर्ब आहे, ऍक्शन वर्ब आहे, मेन वर्ब आहे. डू यू स्पीक इंग्लिश, इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. काय बोलत, तू रेग्युलरली काय बोलत असतो का, तर इंग्लिश. काय बोलतो त्याचं उत्तर आहे. म्हणून आपल्याला कोणत्याही वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचं असेल तर दोन प्रश्न ही क्रियापदाला विचारून पाहिजे, व्हॉट आणि हुम. म्हणजे जसे की काय आणि कोणाला, त्याचं उत्तर मिळालं तर ते त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतात. आता त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे इन्फॉर्मेशन असते जसे की कधी, कुठे, असे जे प्रश्न आहेत त्यांचं जे आपल्याला उत्तर मिळालं ते काही ट्रिक्स आहेत कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट शोधण्याच्या, तर ते मी तुम्हाला भविष्यात पण सेपरेटली सांगेन. डू यू स्पीक इंग्लिश रेग्युलरली, ह्या वाक्यामध्ये सगळ्या प्रकारचे घटक त्या ठिकाणी वापरलेले आहेत ते आपल्याला समजलेले असावे. डू यू स्पीक इंग्लिश रेग्युलरली 5 शब्द आहेत, परंतु ते 5 शब्द हे 5 घटकांचे आहेत. अशा प्रकारचे काही याच्यामध्ये सुद्धा काही घटक नसू शकतात, जसं की स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीने या ठिकाणी हे सगळे घटक येस नो टाइप क्वेश्चन मध्ये असावेतच असं नाही, परंतु त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब मात्र सुरुवातीला असणं गरजेचंच असतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. म्हणजे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तिथे असल्याच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आर यू मॅड, तू वेडा आहेस का, इथे हेल्पिंग वर्ब सुरुवातीला असणं गरजेचं आहे, सब्जेक्ट त्याच्यानंतर आहे आणि हे ऍडजेक्टिव्ह आहे. मॅड हे ऍडजेक्टिव्ह आहे. जर आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये जर बघितलं, शब्दांच्या कॅटेगरीमध्ये जातीमध्ये बघितलं तर हे ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. परंतु या ठिकाणी ऍक्शन वर्ब नाही. ऍक्शन वर्ब नसल्यामुळे इथे ऑब्जेक्ट असण्याचं कारणच नाही, हे कॉम्प्लिमेंट आहे. तर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट ह्या 3 घटकांनी सुद्धा या ठिकाणी येस नो टाइप क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. त्याच पद्धतीने हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि मेन वर्ब हे 3 घटक असताना सुद्धा येस नो टाइप क्वेश्चन पूर्ण होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, डू यू स्विम, डू यू स्विम, तू पोहतो का, अशा प्रकारचा येस नो टाइप क्वेश्चन म्हणजे त्याचं उत्तर हो किंवा नाही असं भेटू शकतं किंवा त्याच्या प्रकारचं द्यावं लागतं, येस किंवा नो, हो किंवा नाही. तू पोहतो का, तर तुम्हाला उत्तर मिळू शकतं हो मी पोहतो किंवा नाही मी पोहत नाही. डू यू स्विम, तर या ठिकाणी डू हे हेल्पिंग वर्ब आहे, यू हे सब्जेक्ट आहे, स्विम हे मेन वर्ब आहे. याच्यातले 3 घटक असले तरी पण येस नो टाइप क्वेश्चन कम्प्लीट होऊ शकतो. या 3 घटकानंतर तुम्ही ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट कोणतेही 2 घटक हे अल्टरनेटिव्हली जसे हवे तसे वापरू शकता आणि येस नो टाइप क्वेश्चन पूर्ण करू शकता. त्यानंतर डब्ल्यूएच टाइप क्वेश्चनचं स्ट्रक्चर अगदी सोपं आहे. जर तुम्हाला येस नो टाइप क्वेश्चन समजला तर त्याला फक्त सुरुवातीला डब्ल्यूएच जोडायचं आहे. हेल्पिंग वर्बच्या अगोदर डब्ल्यूएच वर्ड जोडायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला जर आपण डब्ल्यूएच वर्ड घेतला आणि त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर फॉलो करायचे, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट, शेवटी क्वेश्चन वर्ब. अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर फॉलो केलेलं असेल, परंतु मी पुन्हा एकदा रिपीट करतो, हे दिलेलं स्ट्रक्चर टोटली त्या ठिकाणी ऑब्जेक्ट असणं गरजेचंच आहे का, तर तसं काही नाही. ते डिपेंड करतं की तुम्हाला त्याच्याविषयी माहिती विचारायची की नाही. कॉम्प्लिमेंट पण डिपेंड करतं, मेन वर्ब पण डिपेंड करतं, पण डब्ल्यूएच वर्ड, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट पर्यंत ऍटलिस्ट आणि त्याच्या पुढच्या ह्या 3 घटकांमधला एखादा घटक त्या ठिकाणी असावाच लागतो. डब्ल्यूएच वर्ड, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट हे 3 घटक असले तरी सुद्धा येस नो टाइप क्वेश्चन मी या ठिकाणी आपल्याला करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल, डब्ल्यूएच वर्ड्स आपल्याला माहिती असले पाहिजेत. अनेक डब्ल्यूएच वर्ड्स आहेत, त्यांना आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स असं सुद्धा म्हणतो. व्हॉट, व्हेन, व्हाय, वेअर, हाऊ. मराठीमध्ये याचे अर्थ आहेत काय, केव्हा, का, कोठे, कसा, म्हणजे कोण, हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कशी आणि आहे ते नंतर आपण त्याच्याविषयी चर्चा करूया.
डब्ल्यूएच वर्ड आपण सुरुवातीला एक वापरूया बघा. हाऊ, हेल्पिंग वर्ब वापरतोय मी. आर हे हेल्पिंग वर्ब वापरले आणि सब्जेक्ट वापरला यू. पहा या ठिकाणी प्रश्न पूर्ण झालेला. हाऊ आर यू. दुसरं एक्झाम्पल देतो. व्हेअर आर यू. हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात. व्हेअर आर यू म्हणजे तुम्ही कुठे आहात. ओके. त्याच्यानंतर हू आर यू म्हणजे तुम्ही कोण आहात. अशा प्रकारचे हे सुरुवातीचे 3 घटक डब्ल्यूएच वर्ड, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट हे 3 घटक या ठिकाणी असले तरी सुद्धा प्रश्न पूर्ण होतो. त्याच पद्धतीने आपण नंतरचे घटक वापरून डब्ल्यूएच क्वेश्चन्स पाहूया. आपल्याला आता डब्ल्यूएच वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि मेन वर्ब वापरायचं आहे. Where are you studying? Where are you studying? या ठिकाणी डब्ल्यूएच वर्ड, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आहे, पण या ठिकाणी आता आपण मेन वर्ब वापरलेला आहे. एक्स्ट्रा जो एक घटक वापरलेला आहे, एलिमेंट वापरलेला आहे, तो एक्स्ट्रा घटक जो आहे तो आहे मेन वर्ब. वेअर आर यू स्टडीइंग म्हणजे तू कुठे अभ्यास करत आहेस. वेअर आर यू गोइंग तू कुठे चाललेला आहेस. व्हाय आर यू स्टडीइंग तू का अभ्यास करत आहेस. Who is telling? Who is telling you? या ठिकाणी आपण जर हा प्रश्न बघितला तर समटाइम्स द सब्जेक्ट, मी जसं अगोदर सांगितलं की सब्जेक्ट असणं गरजेचंच आहे. ज्यावेळी सब्जेक्ट साठी प्रश्न असेल म्हणजे वाक्यातला कर्ता कोण आहे, रडणारा कोण आहे, पळणारा कोण आहे, ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला माहिती विचारायची तो व्यक्तीच तुम्हाला माहित नसेल आणि त्या व्यक्तीसाठीच त्याच्या नावाविषयी जर प्रश्न असेल तर तो हू हा प्रश्न असतो. डब्ल्यूएच वर्ड आहे परंतु हा सब्जेक्ट साठीचा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट हा घटक पुढे दिसणार नाही. डब्ल्यूएच वर्ड आहे, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. तर सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब नंतर नाउन किंवा प्रोनाउन त्या ठिकाणी वापरलेलं नाही म्हणजे त्या ठिकाणी सब्जेक्ट नाही. कारण हा प्रश्न जो आहे तो सब्जेक्ट साठी. हू इज टेलिंग कोण सांगत आहे. हू इज कमिंग टू युअर होम तुझ्या घरी कोण येत आहे. अशा प्रकारचं हू हॅज कम टू युअर होम तुझ्या घरी कोण आलेलं आहे असं पण आपण म्हणू शकतो. पुढचे जे घटक आहेत ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट ते सुद्धा आपण वापरून बघूया. Why is she asking questions? Why is she asking questions? याचा अर्थ असा होतो की प्रश्न का विचारत आहे. की प्रश्न का विचारत आहे. इज आस्किंग म्हणजे विचारत आहे. इज आस्किंग म्हणजे विचारत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इज टेलिंग म्हणजे सांगत आहे. आर गोइंग म्हणजे जात आहे. एंड टीचिंग म्हणजे शिकवत आहे. आय एम टीचिंग मी शिकवत आहे. अशा प्रकारे एनिजार आणि आयएनजी फॉर्म असलेलं क्रियापद असेल तर क्रिया आता सुरू आहे असं सांगायचं आणि तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असा टेन्स असतो त्याचा. व्हाय इज सी टेलिंग इथे डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, हेल्पिंग वर्ब आहे, सब्जेक्ट आहे, मेन वर्ब आहे आणि क्वेश्चन जे आहे ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी सुरुवातीचे घटक सोडून आपण ऑब्जेक्ट वापरून पाहिलं. या ऑब्जेक्ट व्यतिरिक्त आपण डायरेक्टली कॉम्प्लिमेंट सुद्धा घेऊ शकतो. तशा प्रकारचं एक एक्झाम्पल बघूया. ऑब्जेक्ट शोधण्याची तुम्हाला ट्रिक सांगितलेली. व्हॉट ऑर हुम. व्हॉट म्हणजे काय आणि हुम म्हणजे कोण. काय ती काय विचारत आहे. व्हॉट इज सी आस्किंग असा प्रश्न. परंतु काय आपण कशाविषयी प्रश्न विचार. क्वेश्चन्स. काय म्हणजे प्रश्न. कायचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल व्हाय इज शी डान्सिंग ऑन स्टेज. व्हाय इज सी डान्सिंग ऑन स्टेज. याचा अर्थ या ठिकाणी तुम्ही क्रियापदाला काय असा प्रश्न विचारा त्याचं उत्तर येणार नाही. पण कुठे कुठे असा जर प्रश्न विचारला तर ऑन द स्टेज असं तुम्हाला उत्तर येईल. म्हणजेच ऑन द स्टेज हे जे आहे तर ती कॉम्प्लिमेंट आहे. व्हाय इज सी डान्सिंग ऑन स्टेज ती स्टेजवरती का नाचत आहे. तर इथे कॉम्प्लिमेंट ऑन द स्टेज किंवा ऑन स्टेज हे जे आहे ते कॉम्प्लिमेंट आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारचे घटक तिथे येऊ शकतात डब्ल्यूएच क्वेश्चन्स मध्ये आणि हे सगळेच घटक त्या ठिकाणी वापरायचे असतात असं नाही. म्हणून हे एकदम स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. जर तुम्हाला वापरायचे हे सगळे घटक जर तुम्हाला वापरायचे असतील तर ते याच प्रमाणे वापरले जावे तेव्हाच तो ग्रामॅटिकली करेक्ट डब्ल्यूएच क्वेश्चन होईल. परंतु इन्स्टेड आपण अनेकदा
त्याच्यातले 2 किंवा 3 किंवा 4 घटक सुद्धा कोणतेही रॅन्डमली वापरू शकतो, परंतु ते वापरत असताना बऱ्याचदा ग्रामॅटिकली करेक्ट आपण आहोत की नाही हा जो प्रश्न असतो आपल्या मनामध्ये, तर हे जर कॉम्प्लिमेंट आपण जर बिगिनिंगला वापरलं तर हा प्रश्न टोटली चुकणार आहे. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की आस्किंग क्वेश्चन इज शी व्हाय, अशा प्रकारचं मी स्ट्रक्चर बदलवलं तर तो ग्रामॅटिकली करेक्ट नसणार आहे तो डब्ल्यूएच क्वेश्चन. त्याच्यामुळे आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन विचारत असताना सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या टेन्स मध्ये क्वेश्चन विचारायचं आहे ते टेन्सचा विचार करून हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बची आपल्याला जोडी जुळवावी लागणार आहे. आणि या मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब दोन्ही जरी असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वापरायचं एक स्ट्रक्चर आहे. म्हणून ते आपल्याला त्या ठिकाणी जर सब्जेक्ट त्या ठिकाणी नसेल आता सांगितल्याप्रमाणे हूचा जर प्रश्न असेल तर मग ते हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब डायरेक्टली टुगेदर येऊ शकतात, सोबतच वापरले जाऊ शकतात. अशा प्रकारचं ते रचना आहे. व्हाय इज शी आस्किंग क्वेश्चन्स, ती प्रश्न का विचारत आहे. वेअर इज शी आस्किंग, ती कुठे विचारत आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असू शकतात. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे स्ट्रक्चर आपल्याला चुकू देता कामा नये किंवा हे मिसप्लेस होता कामा नये. याच्यामध्ये एखाद्या घटकाचं कुठेतरी दुसरीकडे तो वापरलेला असेल तर ते आपल्याला समजणार. आणि सगळ्यात महत्वाचं ते दुसऱ्यांना समजण्यासाठी पण खूप डिफिकल्ट होतं. एखाद्या नवीन लोकांसाठी जर आपण बोलत असू, ज्या लोकांचा अभ्यास झालेला आहे ते लोकांसाठी मात्र काही काही प्रश्न फक्त व्हाय म्हटलं तरी चालतं. व्हाय म्हणजे का. सपोज somebody asks like I am crying, somebody says why, the other person understands. एखादा व्यक्ती म्हटला मी रडत आहे, आय एम क्राईंग, मी रडत आहे, आणि तुम्ही जर त्याला विचारलं व्हाय तर त्याचा अर्थ होतो का. म्हणजे फक्त डब्ल्यूएच वर्ड जरी वापरला तरी सुद्धा डब्ल्यूएच क्वेश्चन कम्प्लीट होतो. पण कधी त्याचं काहीतरी कॉन्टेक्स्च्युअल रेफरन्स त्याला असला पाहिजे. कॉन्टेक्स्च्युअल रेफरन्स जर असेल तर त्या ठिकाणी अगोदर एखाद्या व्यक्तीने काहीतरी सांगितलेलं असलं पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तो प्रश्न विचारलेला असला पाहिजे, मग ते कम्प्लीट होतं. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टॅग हा थर्ड पार्ट आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन्सचा. तर तिसरा जो प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्यांचा तो आहे क्वेश्चन टॅग. हा तसं पाहिलं तर लेंदी, हे सगळे टॉपिक लेंदी आहेत पण शॉर्ट मध्ये सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय. यानंतर ते सेपरेटली सुद्धा आपण डिस्कस करू शकतो. क्वेश्चन टॅग मध्ये काय आहे की त्याला शेवटी एखाद्या स्टेटमेंटच्या शेवटी प्रश्न वापरला तो विचारला जातो. आता जसं पाहिलं तर येस नो टाईप क्वेश्चन टॅग हे एकाच प्रकारचे प्रश्न आहेत, त्यांना आपण व्हर्बल क्वेश्चन्स. आता व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजे एखाद्या शब्दामध्ये त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. येस किंवा नो अशा प्रकारे ज्या प्रश्नांचं उत्तर दिलं जातं त्यांना आपण व्हर्बल क्वेश्चन्स असं म्हणू शकतो. येस नो टाईप क्वेश्चनचे फक्त स्ट्रक्चर वेगळं आहे आणि क्वेश्चन टॅगचं स्ट्रक्चर वेगळं आहे. अदरवाईज दोन्ही पण जवळपास तेच आहे असं म्हणायला हरकत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, काही एक्झाम्पल देत असताना बेसिक रूल्स या ठिकाणी देणार आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अनेक रूल्स त्या ठिकाणी आहेत जे हेल्पिंग वर्ब्सच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असली पाहिजे तरच आपल्याला सगळ्या प्रकारचे क्वेश्चन टॅग्स येतील. सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं जातं, एखादं स्टेटमेंट दिलं जातं, शी इज माय सिस्टर. क्वेश्चन टॅग मध्ये जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन टॅग ऍड क्वेश्चन टॅग असं दिलं जातं. ऍड क्वेश्चन टॅग म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटला आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा सांगितला जातो. मग दिलेलं स्टेटमेंट जर असेल शी इज माय सिस्टर, तर ह्या स्टेटमेंटच्या नंतर याच्यावरती काय प्रक्रिया आपल्याला करायची आहे, तर शी इज माय सिस्टर फुल स्टॉप कशामुळे आहे, तर फुल स्टॉप हा स्टेटमेंट जे असतात तर त्या स्टेटमेंटसाठी फुल स्टॉप या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी कोमा वापरायचा आहे. हेल्पिंग वर्ब जे आहे हे जर स्टेटमेंट होकारार्थी असेल, म्हणजे स्टेटमेंट जर अफर्मेटिव्ह जर असेल तर त्या ठिकाणी त्याचं निगेटिव्ह फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एकदम संक्षिप्त रूपामध्ये ते वापरायचं. इज असेल तर इज, आर असेल तर त्याच्यानंतर डू असेल तर डोंट, वॉज असेल तर वॉजंट. अशा प्रकारे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, सॉरी अफर्मेटिव्ह जर असेल तर त्या ठिकाणी निगेटिव्ह क्वेश्चन टॅग द्यायचा आहे. निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी ते हेल्पिंग वर्ब प्लस नॉट त्याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचे आणि इथे प्रोनाउन आहे ते प्रोनाउन सुरुवातीचा सब्जेक्ट जो आहे तो इथे वापरायचा. जर सुरुवातीला जर नाउन असेल, फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं असतं निकिता इज माय सिस्टर, निकिता माझी बहीण आहे, तर निकिता हे नाउन जरी इथे सीच्या ऐवजी असतं तरी पण इथे त्या नाउनच्या ऐवजी त्या नाउनसाठी जे आपण प्रोनाउन वापरतो ते शी हेच प्रोनाउन या ठिकाणी आलं असतं.
अशा प्रकारचा एक बेसिक रूल आहे. याच्यानंतरच्या काही व्हिडिओज मध्ये आपण हे सगळे टॉपिक इंडिव्हिज्युअली किंवा प्रत्येक विशिष्ट रूपामध्ये आणि एकदम विस्तारित पद्धतीने आपण शिकणार आहोत.